काय एकदम अर्जंट मध्ये बोलून घेतलं? भाऊजी, तो जो माणूस मी अनुजा मॅडमच्या गाडीतून उतरताना बघितला ना, त्याचा फोटो सापडला. हा बघा. कोण आहे? यांच्या जुन्या फाईल्स मध्ये हा फोटो सापडला. त्यात नाव सुद्धा लिहिलेलं होतं, मच्छा पंडित. मच्छा पंडित नावाच्या कोणाला मी ओळखत नाही हो वहिनी. म्हणजे मी एवढा किलवर केसचा अभ्यास केलाय, पण मच्छा पंडितला ना मी भेटलोय ना त्याचं नाव कधी ऐकलंय. पण नोट्स मध्ये हेच लिहिलं होतं, हा माणूस किलवर गँगसाठी काम करतो. भाऊजी अहो, एवढं नावासकट स्पष्ट लिहिलं होतं त्यात, म्हणजे ते खरं असणारच ना. हा माणूस किलवर गँग मध्ये रनरचं काम करतो असं त्यात स्पष्ट लिहिलं होतं. आणि कसं आहे ना भाऊजी, यांना एखाद्या केसमध्ये इंटरेस्ट वाटायला लागला ना की ते त्यांच्या लेवलला त्या केसबद्दल अधिक माहिती काढायचं, त्याचे नोट्स काढायचे, पेपरमध्ये आलेली कात्रणं काढून ठेवायचे. त्यांना क्रिमिनॉलॉजीमध्ये MA करायचं. पण मग वहिनी हे सगळं तो माझ्याशी कधीच का नसेल बोलला? ते नाही माहित मला. पण भाऊजी, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आमच्या घरी या, म्हणजे हे सगळ्या नोट्स आहेत ना, याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळेल. मी त्याला जेव्हा फायलिंगसाठी मदत करायचे ना, तेव्हा मीच हा फोटो फाईल मध्ये लावला होता. साधारण किती वर्षापूर्वी झाले? 3-3.5 वर्ष झाली असतील. म्हणजे त्यानंतर माझा लॉचा अभ्यास सुरू झाला आणि हे सगळंच मागे पडलं. पण मला खात्री आहे भाऊजी, काल जो माणूस मी अनुजा मॅडमच्या गाडीतून उतरताना पाहिला ना, ते काल पहिल्यांदा भेटले नसावे. त्यांची ओळख जुनी असावी. विषय असा आहे ना वहिनी, अनुजा हवालदारवर जो काही माझा संशय आहे तो वेगळ्या कारणासाठी, पण अनुजा हवालदार आणि किलवर गँग. सर, याच आहेत आमच्या PSI मॅडम. मॅडम, तुमच्या विरोधात तक्रार आहे आमच्याकडे. माझ्या विरोधात? मी दबके, अँटी करप्शन ब्युरो. साहेब, मी या पोलीस स्टेशनचा इन्चार्ज आहे. मी तुमची काय मदत करू शकतो? यांच्या विरोधात लाच घेतल्याची तक्रार आहे आमच्याकडे. महिलेची कंप्लेंट लिहून घेण्यासाठी पैसे घेतले. नाही नाही, काहीतरी गैरसमज झालाय सर. म्हणजे मगाशी त्या मॅडम आल्या होत्या, पण मी स्वतः कंप्लेंट लिहून घेतली आहे सर. त्यांनीच तक्रार केली तुमच्या विरोधात लाच घेतल्याची. तुमचं टेबल कुठे आहे? त्यांचं टेबल चेक करा. राणे, त्यांचा मोबाईल काढून घ्या. तुम्ही जरा बाजूला व्हा. बाई, तुमचा तो सिनियर भोसले, त्यांनी हेच शिकवलं का तुम्हाला? राणे, तुम्ही रेस्टरूम मध्ये जाऊन चेक करा. साहेब, माझ्या पोलीस स्टेशनमध्ये आजपर्यंत कुणीच भ्रष्टाचार केला नाही, पण या बाईमुळं काय काय बघायला मिळेल काही सांगता येत नाही. आधी पैसे तर मिळू द्या, मग बघा मी काय काय करतो ते. हा, तुम्ही प्लीज जरा बाजूला व्हा ना, आम्हाला आमचं काम करू दे प्लीज. हो. हां, सुदैव. मासळी जाळ्यात अडकली. अहो, ते अँटी करप्शनवाले जमदाडेबाईच्या डोक्यावर येऊन बसलेत. मस्त लटकवली आहे साहेब तुम्ही तिला. आता मी जे केलं तेच मला सांगायला फोन केलाय. तेव्हा फोन जेव्हा काम असेल ना तेव्हाच फोन करायचा, अशा टाइमपास म्हणून फोन नाही करायचा. गधेडा. अनुजा हवालदार गद्दार आहे. त्यांनी राहुलचा खून केलाय. त्यांनी स्वतःच्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला, पण अनुजा आणि किलवरचं काही कनेक्शन असेल हे आहे. म्हणजे असणार. पंडित हा किलवरसाठी काम करायचा आणि अनुजा पंडितला भेटते म्हणजे त्यांचं कनेक्शन नक्की असणार. थँक्यू सो मच वहिनी, तुम्ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली. आणि काळजी करू नका, मी ह्या माहितीच्या मागावर कुठे ना कुठे पोहोचणारच आहे. काहीतरी मी शोधून काढेन. जसं काही कळतंय तसं मी तुम्हाला सांगेन. फक्त आत्ता मला लगेच निघावं लागेल. काय हो, एक माणूस घड्याळाच्या काट्यावर तिकडे माझ्यासाठी बस आहे बघा, त्याचाच फोन आहे. जैन सर. काय भोसले, घड्याळावर लक्ष आहे की नाही तुझं?
बोल बच्चनगिरी चालणार नाही, मला रिझल्ट पाहिजे. फालतू कारण द्यायची नाही मला. हा, नाहीतर घड्याळात वाजला एक, आईनं केला केक, केक खाण्यात 1 तास गेला सर. मी अभ्यासच केला नाही, असं चालणार नाही. 1 तास राहिला तुझ्याकडे, कळलं का? मला कल्पना आहे सर. कल्पनेचं काय करू मी तुझ्या? कल्पना मलाही आहे रे, लीड म्हणून कल्पना द्यायची आहे का आपण? सर ऐका ना, आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे अजून 59 मिनिटं आहेत ना. भरपूर काही गोष्टी त्यात मी करू शकतो. तर मी करतो आणि तुमच्याकडेच येणार सर मी. जैन सर. पण मला निघावं लागते, मला जमदाडेला पण भेटायचंय. अजून एक काम आहे, ते पण महत्वाचं आहे. येऊ? चला, काळजी घ्या. का पर्वतकर सापडलं नाही का? काय नाही साहेब. किती वेळ झाला? नीट बघा, नीट बसून बघा. आपल्याला काही घाई नाहीये. काही राहता कामा नाही ना, काहीतरी सापडेलच. मी काय म्हणतो साहेब, काही नाश्ता पाण्याला बोलू का तुम्हाला? काही मागू? तुम्ही प्लीज शांत राहा, आम्हाला आमचं काम करू द्या प्लीज. तुम्ही बघा तुमच्या पद्धतीने. कैलास राणा कुठपर्यंत आले? एवढ्यात कसं सापडेल साहेब? कस काय सापडेल म्हणजे? अहो साहेब, डोळ्याला गॉगल, पायाला पंख बांधून समुद्रात उतरतात तसा उतरलोय मी. काय शोधायचं ना तेच माहित नाही बघा. फक्त माहिती काय तर ती 11 मे तारीख आणि तो ऍक्सिडेंट. अहो त्यावरनं कसं शोधणार साहेब? एक मिनिट. हे सगळं तुला माहिती होतं बरोबर? मग कारण काय देतो? मी पण प्रयत्न करतोच आहे की. मला थोडा वेळ तर द्या. तोच तर नाही आहे ना आपल्याकडे. आता तुम्ही 1.5 मिनिटं वाया घालवलात साहेब. ठेवा फोन. ऐक आहे बाबा, माझी लाज राख, नाहीतर मला जावं लागेल हिमालयात. अहो साहेब, आता तुम्ही मला माझं काम करू द्या ना प्लीज. फोन कट. आता हा पण माच करणार माझ्या. होणार. साहेब, तुम्ही दमला असाल. इकडे या, बसा इथे या. साहेब, चहा वगैरे सांगू का? ठीक आहे, सांगा. पर्वतकर, साहेबासाठी स्पेशल चहा सांगा. त्यात आलं जास्त टाकायला लावा. आणि येताना चहा, बिस्किट, खारी, काजू, बदाम सगळंच घेऊन या. साहेब काही खाऊ शकतात. मामलेदार साहेब, हे टेबल तुमचंच आहे ना? माझाच आहे साहेब. मग हे पैसे देखील तुमचेच असतील ना? याला काय अर्थ आहे? यांच्याबद्दल टीप मिळाली होती ना, जमदाडेबाई बद्दल टीप मिळाली होती, यांनी लाच घेतलीये. 1 मिनिट सर, मी असं काही केलेलं नाहीये. सर, मी आजपर्यंत कधीच असं केलेलं नाही आणि आयुष्यात कधी करणार नाही. अहो साहेब, यांनी कंप्लेंट लिहून घेतली आणि त्या बदल्यात यांनी लाच घेतलीये. ही बाई माझ्या विरुद्ध षडयंत्र रचतीये. लाच स्वतः घेतलीये आणि नंतर मला फसवते. सर, तुम्ही वाटेल ते आरोप करताय आता माझ्यावर. तू तू इकडे काय करतोयस? तू थांब जरा, मॅटर जरा सिरियस आहे, नंतर बोलतो मी. हिचं आहे का काही? सर, कोणीतरी यांना कंप्लेंट केली आहे मी लाच घेतली म्हणून. जमदाडेनी लाच घेणं म्हणजे सशानी कोलेकोई केल्यासारखं आहे. शक्यच नाही ते. म्हणजे अरे जमदाडे, संजय जमदाडे. आपला संजय. हा, संजयची बायको ही. वहिनी माफ करा बरं का, मी ओळखलं नाही तुम्हाला. बरं, संजय ठीक आहे ना? साहेब, तुम्ही ऑन ड्युटी पर्सनल गप्पा मारताय. आणि तुम्ही काय करताय? अहो साहेब, पण टीप यांची मिळाली ना. पैसे तुमच्या टेबलमध्ये सापडले ना? आता काय करायचं तर बघतो मी. साहेब, इथं काहीतरी गफलत झाली. बघतो ना काय गफलत आहे ते. साहेब, जरा बाहेर या ना, 2 मिनिटं बोलायचं होतं. विजय, मी आलो जरा. काहीतरी घोळ झालेला दिसतोय.
अरे काय घडून गेलं आता? काय झालं मला काही कळत नाही. तुझं टेबल ते आहे ना? ती बाई आली तेव्हा तू ह्या टेबलावर होतीस का? हा सर, माझ्या टेबलवर पसारा होता म्हणून इथे कंप्लेंट रजिस्टर केली. सोन्याच्या लंकेला आग लागायला सुरुवात झाली आणि ती आग कांबळे टाकून विझवण्याचा प्रयत्न केला जातोय. नाही नाही, मला कळत नाही सर, प्लीज नीट सांगा. सारडाच्या केसमध्ये काही लीड मिळवण्याचा प्रयत्न केलास का तू? हा सर, ऍक्सिडेंटच्या अगोदरचं फुटेज मागवलं होतं. विषय क्लिअर आहे ना? म्हणजे या करप्शनच्या केसमध्ये तुला अडकवायचं म्हणजे तू सूट समेत बाजूला होणार. लक्षात घे जमदाडे, तुझं नशीब चांगलं होतं म्हणून हा डाव त्यांच्यावर उलटला आणि संजयचं कर्तृत्व मोठं आहे म्हणून त्या दाबकीने संजयला ओळखला. सुविचार क्रमांक 132. चोरी पकडली जाईल या भीतीने चोर स्वतःची काठी तोडतो. भिकाऱ्याचा खून, तुला अडकवण्याचा प्रयत्न, मामलेदार, ज्वलाड आहे सगळं. अहो साहेब, ती बाई ना, तुम्हाला काय सांगू, ती बाई मामलेदार साहेब, डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? तुम्हाला माहिती आहे का ती बाई कोण आहे? संजय जमदाडे, ज्युनियर होता माझा. ऑन ड्युटी गोळी खाल्ली त्यानं. त्याची बायको आहे ती. अहो साहेब, पैसा दिसला ना माणसाची नियत फिरते ना साहेब. तशी ती तुमचीही फिरू शकते. आणि आता तर मला तुमच्यावरच संशय आहे. आणि आता तुम्ही मला पटेल असं कारण द्यायचं की हे पैसे तुमच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये कसे आले. अहो साहेब, ती जमदाडे बाईनेच ठेवली असती. अहो मी नव्हतं सुद्धा, ती बाई जेव्हा तक्रार द्यायला आली होती ना आणि तुम्ही इथं येईपर्यंत मला यातलं काही सुद्धा माहित नव्हतं साहेब. ऐका ना साहेब, समजून घ्यायचा प्रयत्न करा. बरं मानलं, ती जमदाडे बाईने लाच घेतली नसेल. अहो मी सुद्धा घेतली नाही साहेब, बायको शपथ. पण पैसे तुमच्या ड्रॉवरमध्ये सापडले ना. आणि आता तर मला तुमच्यावरच संशय आहे. त्यामुळे आता हा रिपोर्ट कसा आणि काय द्यायचा ना हे मी बघतोच. अहो प्लीज साहेब. म्हणून कायम खाल्लेल्या मिठाला आणि घातलेल्या वर्दीला जागावं जमदाडे. नाही तर ही वर्दी भल्या भल्यांना लायकी दाखवते. जो मामलेदार आहे त्यांनी कधीतरी वर्दीची प्रतारणा केली आहे 100%. फेडतोय आता. मग ते जाऊ देत. हा मामलेदार माझी पाठ कधी सोडणार आहे ते मला कळत नाहीये सर. खूप त्रास देतात तो. मी डिपार्टमेंट जॉईन केल्यापासून मला असं कधीच कोणी वागवलं नसेल. मी कामात चुकत असते आणि ते बोलले असते ना सर, मला चाललं असतं. पण ते मी बाई आहेत म्हणून माझा अपमान करतात सतत. मी काय ऐकून घ्यायचं दरवेळेला त्यांचं? बरोबर. ठीक आहे, मामलेदार ताब्यात घ्या चौकशीसाठी. सर काय झालं, काय कळलं? वहिनी हे बघा, तुम्ही एकदम रिलॅक्स व्हा. तसे हे पैसे तुमच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये नाही ना सापडले. त्यामुळे या केसला काही अर्थच नाही ना. आणि यांचं काय करायचं ते आम्ही बघतो. थँक्यू सो मच. चल येतो आम्ही. येस, जय हिंद. जय हिंद. वेगळ्या कामासाठी आलो होतो खरं तर मी. ठीक आहे, हे निस्तरतो आधी, हे महत्वाचं आहे. हां रात्री घरी येतो तेव्हा बोलू. सर, सर ऐका ना, हे असं परत घडणार नाही याची काय गॅरंटी? गॅरंटी नाहीच आहे. काय करू मी? अशा वेळी काय करतो आपण? मी अलर्ट राहील. हा इथे हे काय फॉरेन्सिक रिपोर्टवर डायरेक्ट किराणाचं बिल. घर संसाराला लागलीस, चांगली गोष्ट आहे. लग्न झाल्यावर करावं लागतं, कळेल तुला. पण मला नाही कळून घ्यायचं. बरं, तू खरंच उद्या निघतीयस का? हो, दादाचं काम झालं ना, आता निघते उद्या. अगं थांब ना 2 दिवस. दादा म्हणाला त्याचं मनावर नाही ना घेतलंयस काही. त्याचं कोण मनावर घेतोय? ज्या दिवशी तू मला सांगशील ना, देवयानी या घरातून निघून जा, तेव्हा मी मनावर घेईन. मी नाही बोलणार तुला कधी असं. मला माहितीये का, तसं नाही. आता मितूचं लग्न होणार आहे ना, त्यामुळे आम्हाला एकत्र वेळ घालवायचा आहे. मी, तिमिषा आणि नीतू आम्ही असं ठरवलं होतं की लग्नाआधी खूप वेळ एकत्र घालवायचा. आणि आता तिमिषाचं लग्न झाल्यानंतर, ती सासरी गेल्यानंतर आम्हाला असा वेळ कधी मिळेल? त्यामुळे मला जावं लागेल. जाऊ? जा, मी समजू शकते. अगं हॅलो, देवयानी देवरुखकर का? हो मी अमित सारडा. अमित सारडा. अमित, आय मीन
अमित सारडा अमित जी नाही अमित जीजू. इट्स ओके, स्ट्रेस घेऊ नका, तुम्ही मला अमित म्हणू शकता. ते मी मितूशी बोलून ठरवेन, पण तुम्ही मला फोन केला होता? मी त्याचा फोन आला होता मला की तुम्ही उद्या देवरुखला जाणार आहात. मी सुद्धा तिकडेच चाललोय. सो इफ यू डोंट माइंड आय कॅन पिक यू अप. आपण एकत्र जाऊ शकतो. हो चालेल. ओके येते मी. ग्रेट. सो कधी निघायचंय ते उद्या सकाळीच ठरवूया. आय पिक यू अप. ओके डन. बाय. वहिनी, आजकाल छोट्या मोठ्या गाड्यांमधून जात नसतो आपण. म्हणजे डायरेक्ट मोठ्या गाड्या. अमित सारडांच्या गाडीतून जाणार आहे मी. हॅलो साहेब. अहो खरं सांगतो साहेब, माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो. अहो मी काहीच नाही केलं साहेब. तुम्ही जे म्हणाला होतात ना तसंच केलंय. अहो मला खरंच माहित नाही ते बंडल माझ्या डेस्क मध्ये कसं आलं. ना काय पाय फुटले त्याला? अहो साहेब, खरं सांगू का, माझं डोसकंच काम करणं बंद केलं. मामलेदार, तुम्हाला एका बाईला मॅनेज नाही करता आलंय. हो साहेब, तुम्ही ओळखत नाही तिला. तिचे हात पार वरपर्यंत पोहोचले. ते अँटी करप्शनवाले ऑफिसर पण तिच्या ओळखीचे निघाले. अहो सगळ्यांना खिशात घेऊन फिरते ती. चुप. ठेवा फोन. काकासाहेब, एक नानू प्रॉब्लेम છે. कर ना बाबा, हे कैलास करणार आहे. मी आता पाया पडू का तुझ्या? हा, तुला कळतंय का? तो शेरेकर मला बोल बोल बोलेल, त्याची जीभ गळेल आणि माझं कान गळतील. आता साहेब, आता या कीबोर्डवर बोट दाना आपण माझी बोट बी गळून पडतील बघा. पण त्याचा उपयोग काय होतो का? सापडते का काही? सापडताय? अहो आता मी काय सुपरमॅन आहे वय साहेब? अरे पण तो स्वतःला सुपर कॉप समजतो ना. काय? कर बाळा. जैन सर, तू लीड आणणार होतास ना? काय झालं मग? अरे तुझी हुशारी, तुझा स्पार्क अख्ख्या जगाला कळतोय आणि मला एकट्यालाच कळत नाही असं आहे का? ते देशमानेला सुद्धा कळला. मग काय हे सगळं मुद्दाम करतोस का? तू मुद्दाम उशीर करतोस का? कुठं आहे लीड? कुठे आहे तुझा? काय देऊ आता वरिष्ठांना मी? माझ्या त्या डिटॉक्सच्या वॉटर बॉटलचा लीड देऊ का? खतरनाक. सापडला. सापडला सर, सापडला. व्हॉट? एक काम करा, 15 मिनिटात मी तुमच्या ऑफिसला येतो. हा, आणि त्या देशमाने साहेबांना बोलून घ्या बरं का. काही जी माणसं माझ्यावर विश्वास ठेवतात ना, त्यांचा विश्वासघात मी करत नाही. वाह, चल पेनड्राईव्ह मध्ये चल. साधारण 2-2.5 महिन्यापूर्वीची घटना आहे. 24 तास या फुटेजच्या मागे लागून मिळवलंय ते. पॉज 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 पॉज. इथेच थांब ना जरा. इझी. सॉरी मला दिसतंय माझ्या डोक्यावर का बसतो? सॉरी. हा बोल. काय? आता हा सायकलवाला आहे ना, हा समोरच्या बाईकवाल्याला धडकतो बघा. आता हे जे डबे सांडलेत ना, त्या डब्यातून बाहेर काय पडलंय बघा. झूम करा. दिसल्या पुढ्या? ड्रग्स. डब्यामध्ये ड्रग्स आहेत. STMK हॉस्टेल म्हणजे तो पोरगा ज्यांनी ड्रग्सचा ओव्हरडोस घेतला, त्याच्याबरोबर दारू, हे लिथल कॉम्बिनेशन झाला आणि तो गेला ना. ओव्हरडोसमुळे गेला ना तो. मला तुम्ही सांगा साहेब, तेव्हा आपण एक डबा बघितला, टेबलवर डबा होता. जेवला नव्हता ना तो पोरगा. हो बरोबर. जेवला नव्हता. डब्यातलं जेवण तसंच होतं. म्हणजे आता त्या मुलाकडे ड्रग्स कुठून पोहोचले? डबा, जेवणाचा डबा साहेब. भोसले, ब्रिलियंट. हा ते ठीक आहे, ब्रिलियंट वगैरे. माझं ऐकून घ्या ना सर. माझं म्हणणं आहे की मुंबईमध्ये आजही ड्रग्स सर्क्युलेट होतात. हा पुरावा तर मिळाला आपल्याला. आता विषय असा आहे की ड्रग्स सर्क्युलेट करण्याची त्यांची पद्धत आता त्यांनी बदलली, आणि ही सगळ्यात डेंजरस पद्धत आहे. कारण डबा हा प्रत्येक ठिकाणी जात असतो. मग शाळेत असू द्या, घरी असू द्या, कॉलेजेसमध्ये, हॉस्टेलमध्ये, ऑफिसेसमध्ये सगळीकडे डबे पोहोचतात आणि ह्याच डब्यांमधून घराघरात ड्रग्स पोहोचवले जात आहेत साहेब. हो, पण हे सगळ्यांना जर कळलं तर सामान्य जनता घाबरणार. नाही घाबरणार सर. कारण आपल्याकडे गोंधळेकर सारखे सुजाण नागरिक पण आहेत, जे येऊन पोलिसांना इन्फॉर्म करतात की आमच्या हातात असं काहीतरी लागलंय किंवा आम्ही असं काहीतरी पाहिलंय. सर तुम्हीच म्हणालात ना, दिस इज अवर वॉर अगेन्स्ट ड्रग्स.
मुंबई एक ड्रग्सचं अभयारण्य होत चाललंय. किती कॉपी करणार आहेत माझी? पण एक गोष्ट लक्षात घ्या, मुंबईमध्ये ड्रग्स सर्क्युलेट होत आहेत ही गोष्ट आपल्याला कळली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आता त्यांचा मार्ग सुद्धा आपल्याला माहिती आहे सर.